नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओपनचा मराठा जो कॅन्डिडेट आहे, मराठा जो वर्ग आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एससीबीसी लागू आहे। एससीबीसी संदर्भात पाठीमागे पण भरपूर सारे जीआर आले आणि आता 29 जानेवारीला एक महत्त्वाचा जीआर आलाय आणि ह्या जीआर मध्ये त्यांनी सांगितलं की आता एनसीएल लागू होणार। अर्थात एनसीएल ऑलरेडी एससीबीसीच्या मुलांना लागत आहेच। तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये शासकीय नोकऱ्यांसाठी किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी फॉर्म भरत असाल तर तुम्हाला एससीबीसी प्रमाणपत्राबरोबरच तुम्हाला एनसीएल पण लागत होतं। एससीबीसीचा फायदा असा झाला मराठा कॅन्डिडेटला की त्यांचं वयामध्ये त्यांना सूट मिळाली। ओपनसाठी 38 होती, ती 43 झालेली आहे। हे तर ऑलरेडी सगळ्यांना माहिती आहे। आता हा नवीन जो जीआर 29 जानेवारीला आला, हा जीआर कुणासाठी आहे थोडक्यात बघूया। ह्या जीआर मध्ये सांगितलेली वैधता जी असणार आहे ती कशी असणार आहे, स्टेटसाठी चालते की सेंटरमध्ये चालते, एनसीएल म्हणजे काय आणि कधीपासून लागू होणार आहे, त्यातल्या काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी आत्ताच देतो। हा जो जीआर आलाय हा जीआर कुणासाठी आहे, हा जीआर शालेय शुल्क बघा, शिक्षणाचं शिक्षण शुल्क म्हणून आपण त्याला शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क ज्या ज्या विद्यार्थ्यांना रिफंड पाहिजे असेल त्या त्या विद्यार्थ्यांना आता कंपल्सरी एससीबीसीच्या कंपल्सरी विद्यार्थ्यांना एनसीएल लागणार आहे, लागणार कंपल्सरी आहे। वैधता कधी असते, साधारणतः याची वैधता 1 इयर पर्यंत असते। एससीबीसी ची वैधता 1 इयर पर्यंत असते आणि तुम्ही हे सर्टिफिकेट दरवर्षी काढायचं असतं, लक्षात घ्या। आता हे सर्टिफिकेट स्टेटला चालतं की सेंटरला चालतं, तर हे सर्टिफिकेट तुमचं फक्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये चालतं, स्टेटला चालतं, बाकी सेंटरला मात्र हे चालत नाही। ओके, त्यानंतर एनसीएल म्हणजे काय, तर एनसीएल म्हणजे नॉन क्रिमिलियर, त्याला म्हणतो आपण नॉन क्रिमिलियर। आता हे नॉन क्रिमिलियर जे आहे ना, म्हणजे हे नुसतं एससीबीसी सर्टिफिकेट असून चालत नाही, तर नॉन क्रिमिलियर ज्या उमेदवाराच्या फॅमिलीचं उत्पन्न 8 लाख किंवा 8 लाख पेक्षा कमी असेल त्या व्यक्तीला इथे एससीबीसीच्या अंतर्गत फायदे मिळतात, सवलती मिळतात। मग आता ह्या जीआर मध्ये त्यांनी सांगितलेलं काय थोडक्यात बघा, हा जीआर त्याच्या अगोदरचे पण काही जीआर भरपूर, त्यापैकी एक बघा 15 मार्च 2024 चा जीआर आहे जो की फेब्रुवारी 24 मध्ये एससीबीसी लागू करण्यात आलं होतं। त्याच्यानंतर हे जीआर आले आणि त्या जीआर मध्ये ऑलरेडी तुम्हाला नॉन क्रिमिनल संदर्भात सांगितलेलं होतंच, म्हणजे नॉन क्रिमिनल लागत होतंच। मग आताचा हा नवीन जो जीआर 29 जानेवारीचा आलेला आहे, हा जीआर काय सांगतो, हा जीआर बघा एससीबीसीच्या उमेदवारांना म्हणजेच सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती म्हणजेच काय रिफंड म्हणतो आपण त्याला, रिफंड पाहिजे असेल तर प्रतिपूर्तीसाठी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र बंधनकारक करण्याबाबत। आता शालेय शिक्षणामध्ये शिक्षण घेत असताना तुम्हाला एससीबीसी प्रमाणपत्र लागत होतं पण एनसीएल बंधनकारक नव्हतं, पण आता ह्या जीआरने हे बंधनकारक झालेलं आहे। कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मधल्या वर्गाला ऑलरेडी एससीबीसी बरोबर नॉन क्रिमिनल लागत होतच, आता इथे शालेय शिक्षण घेत असताना शालेय किंवा कॉलेज महाविद्यालयात शिक्षण घेत असताना सुद्धा तुम्हाला आता नॉन क्रिमिनल बंधनकारक केलंय। मग थोडक्यात तुम्हाला मी हा जीआर पण दाखवतो बघा, हा जीआर 29 जानेवारीचा। त्याची प्रस्तावना वगैरे पाठीमागची जीआर न दाखवता तुम्हाला डायरेक्टली त्याचा शासन निर्णय काय झाला तो दाखवतो बघा। हा शासन निर्णय आहे, यांनी सांगितलंय की 24-25 यांनी 24-25 या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील कोणते शासकीय, अशासकीय, अनुदानित, शासन मान्यता प्राप्त खाजगी विना अनुदानित व कायम विना अनुदानित महाविद्यालय, तंत्रनिकेतने आणि शासकीय विद्यापीठात विना अनुदानित तत्वावर सुरू असलेल्या निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या राज्यातील सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाला म्हणजेच एससीबीसीला विद्यार्थ्यांसाठी असलेले शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेकरिता उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची अट रद्द करण्यात येत असून, बघा पहिले फक्त उत्पन्नाची अट होती, उत्पन्न पाहिजे, उत्पन्नाचा दाखला पाहिजे, पण ते रद्द करून आता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। सो तुम्ही शिक्षण घेत असाल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला पहिले लागत होता, पण आता मात्र तुम्हाला नॉन क्रिमिनल त्यांनी बंधनकारक केलंय। अशा पद्धतीचा हा जीआर आहे जो 29 जानेवारीला सगळ्यांसाठी आलेला आहे। सो याबद्दल ही अपडेट होती। बऱ्याच जणांना वाटत होतं की एससीबीसीच्या वर्गांसाठी वेगळा काही जीआर आला का, नॉन क्रिमिनल काही वेगळं लागतं का, तर तुम्हाला ऑलरेडी कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी शासकीय नोकऱ्यांसाठी एनसीएल लागत होतच। हा जो जीआर आहे हा शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीचा महत्वाचा जीआर। यात अजून काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा। इग्नाइट अकॅडमीचं ॲप तुम्ही प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून अपेक्षित असणारं मार्गदर्शन सुद्धा आमच्याकडनं घेऊ शकता। तुर्तास थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।